जर्नलिझम मध्ये 17 वर्षाचा अनुभव, बँगलोर, बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि मग थेट मुंबईकडे. गेली 2 वर्ष केबलवरती जवळजवळ 1.5 लाख लोकांपर्यंत 24 तास न्यूज देणारा हा एकमेव चॅनल महाराष्ट्र टीव्ही. आणि खरं पाहायला गेलो तर महाराष्ट्र टीव्ही हे आपल्या या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत. तर त्यांचे सर्वेसर्वा राजपाल बिराजदार सर यांना मी व्यासपीठावरती बोलवतोय. सॉरी, जमादार सर प्लीज. आज अमित बागवे माझे वैयक्तिक चांगले मित्र, त्यांच्या शब्दाखातर आज मी इथे माझे 2 अनुभव शेअर करण्यासाठी इथे आलोय. तर सर्वप्रथम माझे अनुभव मी शेअर करावं म्हणजे मला हसू येते, कारण 2 अनुभवांचे समुद्र इथे माझ्या बाजूला बसलेत. यांच्या समोर मी छोटासा तळ, बरोबर आहे, तळ काय अनुभव सांगणार. आणि थोड्याच वेळापूर्वी आता जे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत या महाशयांनी एक खूप चांगलं वाक्य बोलले की एखादा व्यवसाय जर 1000 दिवस चालला तर तो बरोबर चालला असं समजायला हरकत नाही आणि पुढे त्याला वाढवायचे प्रयत्न करायला पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून मी अजून 550 दिवस झाले, त्यामुळे 450 दिवस मला अजून चालून स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्यावेळी कदाचित माझा पण इथे सत्कार होईल. त्याला अजून किमान 1 वर्ष जावं लागेल. पण तोपर्यंत सध्या मला मुंबई शहरामध्ये, मी जसं माझ्याबद्दल थोडं जे बोलले की मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, तो बहुसंख्य भाग मराठी कानडी दोन्ही भाषेतला होता. मी मूळचा बेळगावचा असल्यामुळे मला बेंगलोरला, धारवाडला सर्व ठिकाणी काम करायला मिळालं. तर तिथून थोडं बहुत तुम्हाला ऐकून माहित असेल की त्या भागामध्ये थोडासा सीमावाद चालू आहे, कर्नाटक महाराष्ट्र चालू असते. आणि आमच्या तिथे एक छोटीशी घोषणा प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये दिली जाते, रहेंगे तो जेल में नहीं तो महाराष्ट्र में. त्यामुळे मी मुंबईला आल्यावर खूप जणांनी म्हटलं तुझ्यापुरता सीमा प्रश्न सुटला, रहेंगे तो जेल में नहीं तो महाराष्ट्र में हे म्हणणं तू पूर्ण केलास, महाराष्ट्र मध्ये जाऊन राहिला असं. त्याच्यानंतर इथं आलो. घरातल्यांचा जरा विरोध होता, कारण कॉलेज वगैरे झालं आणि नवीन तुम्हाला स्ट्रगल करायचं असेल अशा वेळी तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कुठेही परगावी गेला तर घरातल्यांचा पाठिंबा असतो. पण लग्न झाल्यानंतर, 2 अपत्य झाल्यानंतर, वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर ज्यावेळी तुम्ही जबाबदार गृहस्थ असतात त्यावेळी असं काहीतरी पाऊल उचलायचं असेल तर पालकांच्या विरोधाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि ते मला सुद्धा जावं लागलं. मग जोश असतो, मुंबई सारखी संधी दुसरीकडे मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून जोश मध्ये थोडे वाद झाले, रुसवे झाले, आई नाराज झाली, वडील नाराज झाले. अशा सर्व परिस्थितीतून मुंबईला आलो. त्यामुळे थोडे दिवस घरातल्यांचं सहकार्य बंद झालं, अबोला झाला, असे वेगवेगळे प्रसंग आले. त्याच्यामध्ये ते ज्या प्रकारे एक छोटस उदाहरण देतो की खूप स्वाभिमानी म्हटलं की काही गोष्टी तुम्हाला गृहीत धराव्या लागतात आणि काही गोष्टीमध्ये तुम्हाला समोरच्याला समजून घ्यावं लागतं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. तर सुरुवातीलाच नवीन मुंबईमध्ये थोडे चांगले वाईट अनुभव ज्यावेळी आले तर प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे एक जर ध्येय घेऊन आला असेल तर नवउद्योजकांना, स्टार्टअप वाल्यांच्यासाठी म्हणून अमितने मला सांगितलं, तर त्या स्टार्टअप वाल्यांना मी सांगू इच्छितो की फक्त मुंबईत असं नाही, मुंबईमध्ये तर आमिष खूप असतात, पण प्रत्येक ठिकाणी आमिष ही ठरलेली असतात. पण त्या आमिषावर मात करून हार्डवर्क ज्याला म्हणतात, खूप ठिकाणी आज तरुणांना असं वाटतं की हार्डवर्क, प्रामाणिकपणा वगैरे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. शॉर्टकट मनी किंवा वेगवेगळे शॉर्टकट जे अवांतर असतात किंवा 2 नंबरच्या जवळ जातात किंवा अनैतिक म्हणू शकतो आपण त्याला थोडक्यात. असं केल्याशिवाय पर्याय नाही. पण हे साफ खोटं आहे, ते खूप छोटं आहे. ते खोटं पण आहे आणि असलं तरी खूप छोटं आहे, लॉंग टर्म नाही आहे. जर जीवनामध्ये प्रामाणिकपणे यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्कला पर्याय नाही. पण जो कोडगेपणा घेऊन 2 नंबर मध्ये माणूस जातोय किंवा चुकीचं काम करतोय, तोच कोडगेपणा तुम्ही प्रामाणिकपणे सुद्धा वापरू शकता. अडी अडचण आली, एखाद्याचे तुम्ही पैसे देऊ शकला नाही, उधारीवाले समोर आला तर कोडगेपणाला हसून त्यांना सांगू शकता की साहेब सध्या मी अडचणीत आहे. तुमची नियत बघितली जाते, तुम्ही काय बोलता
हे बघितलं जात आहे आणि तुमच्या बोलण्याच्या मागे तुमचा उद्देश प्रामाणिकपणाचा आहे का नाही हे बघितलं जातं. आणि मुंबई शहरामध्ये जिथं कोण कुणाला एक कप चहा पाजवत नाही अशा ठिकाणी मला असे उद्योजक भेटले, असे सहकारी भेटले की माझ्या अडी अडचणीला 2-2, 4-4 महिने पगार नाही झाला तरी ते माझ्या सोबत राहिले. आणि ज्या ज्या लोकांच्या काही वस्तू मी भाड्याने घेतलेल्या, काही विकत घेतलेल्या, 3-3 महिन्याचं, 6-6 महिन्याचं, 1-1 वर्षाचं जरी भाडं झालं तरी त्यांनी आले, प्रामाणिकपणा बघितले, म्हणले बाबा तू 1-1 महिन्याचं दे, कर तू व्यवसाय कर. लोकांना तू इथनं कुणाला काढायला जाऊ नकोस, व्यवसाय बंद करायला जाऊ नकोस किंवा माघार घेऊ नकोस. हे याच मुंबईमध्ये ज्यांच्याबद्दल बोललं जाते की खूप मतलबी मुंबई आहे, तर असं बिलकुल नाही आहे. माझं नवउद्योजकांना आणि नवीन व्यावसायिकांना एक कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी कितीही संकटी आली तर फक्त स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, या संकटामुळे मी मरणार आहे का? नाही, जगणार आहे तर विषय संपला. कुठल्याही संकटाला तुम्ही तोंड देऊ शकता, पुढे जाऊ शकता, आयुष्यात यशस्वी होऊ शकता, त्याची खात्री बाळगा. आणि मगाशी जनरिक औषधाच्या बद्दल मॅडमने खूप छान माहिती दिली आणि अमित बागवेंच्या शेड्यूल मधला 1-1.5 मिनिट जास्त घेतला. मला त्याने 5 मिनिटं दिलेले, मी 3-3.5 मिनिटं बोलून संपवतोय. त्यामुळे तुमचा 1.5 मिनिट तिथं कम्पन्सेट झालेला आहे, त्यामुळे तुमच्या माफीची काही आवश्यकता नाही. आणि पुन्हा एकदा थोडक्यामध्ये मी एवढंच सांगतो की 550 दिवस झाले, अजूनही 450-500 दिवस, मी 1000 दिवस सूत्रसंचालकांना सांगितलं मी की 1000 दिवस झाला की अमित सरांना पण मी विनंती करतो की 1000 दिवस झाल्यावर मला पण असं बोलवा आणि इथं माझा सत्कार करा. अशीच लोक जमतील, मला पण खुशी होईल आणि माझं बघून अजून 1000 उद्योजक निर्माण होतील आणि सर्व लोकांना स्फूर्ती मिळेल. त्यापूर्वी मी माझा एक छोटासा अनुभव सांगू इच्छितो की पोद्दार सरांच्याकडे एकदा मी गेलेलो. खूप नावमेद होतो, काही गोष्टींमध्ये मी अडचणीत होतो. त्या दिवशी पहिलीच मुलाखत होती, पहिल्याच मुलाखतीमध्ये रडगाणं घेऊन बसणं बरं नाही म्हणून मी शांत बसलो फॉर्मॅलिटी म्हणून. पण त्या दिवशी सरांनी ज्या उत्स्फूर्तपणे, मन मोकळेपणाने मला काही आर्थिक गणित आणि लाईफ एक्सपोजर ज्याला म्हणतात, लाईफ एक्सपोजर बिझनेस साठी बघायचं. 1000 रुपयाचा अडथळा असेल तर 10,000चं गणित घालायचं, 10,000चा अडथळा असेल तर 1 लाखाचं घालायचं आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं, मोठी गणित करायचं. लाईफ एक्सपोजर मोठा आहे, संधी मोठी आहे, आयुष्यामध्ये पुढे यायला पाहिजे. हे त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं ते मी फॉलो करून, काही अडथळे आले, येतील भविष्यात पण, कारण अडथळ्याशिवाय आयुष्य नाही आहे, पण मला आता त्याला सामोर जाताना एक प्रकारची खुशी होते आणि याचं श्रेय फक्त पोद्दार सरांना. धन्यवाद.